सरांनी थँक्यू म्हणून त्यांनी आम्हाला सोसल्याबद्दल. आणि आमची बॅचच तशी होती, एवढे धमाल आणि दंगा मस्ती तरी आकडेच. अभ्यासात पण तिकडे दंगा मस्ती जास्त. 2 जून 2023 रोजी आम्ही या शाळेत पहिल्यांदा आलो. त्या दिवशी आम्ही ह्या 9वीच्या मध्ये तिथं बसलेलो आणि किल्लेदार पहिल्यांदा आले आणि शाळेची सगळी माहिती वगैरे आम्हाला सांगितली. तिथलं पुढं प्रत्येक शिक्षकांनी येऊन आम्हाला सांगितलं आम्हाला माहिती. आणि मग तिथून आमची 8वी सुरू झाली. 8वीत इतका अभ्यास केला तर आम्ही शिक्षकांचा खूप चिडलेलो होतो की आम्हाला एक पण पीक अभ्यास दिला नव्हता. आणि 9वीत आल्यावरती पण आम्ही एका शिक्षकांनी न सांगता खेळायला गेलेलो. त्यामुळे रेडिके सरांनी आम्हाला मारलेलं आणि नंतर आणि रेडिके सरांनी त्याबद्दल. आणि इथे सगळे शिक्षक आणि जे विद्यार्थी आहेत ते खरंच घरच्यांच्या सारखं. आणि शिक्षक म्हणजे आम्हाला आमचं आई वडील आहेत आणि सगळे विद्यार्थी म्हणजे बहीण भाऊ आहेत. आणि सगळ्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तुषार पाटील सरांनी तरी खूप मजा आली कारण की सर तुम्ही कधी आमच्यातलं तुमचं तर काय ते आम्हाला दाखवून द्यायचं काम केलं सरांनी. आता सर्वांच्या गोष्ट पेपर होते आणि माझा इतिहास पेपर सरांचा बसला. त्याच्यामध्ये सरांनी मला बोलून घेतला. सर म्हणजे पेपर काय लिहिला नाहीस व्यवस्थित आणि कॉन्फिडन्सला शून्य होता. खरंच मला त्यावेळी अनुभवलं की सरासरी सगळंच कळतंय की विद्यार्थ्यांचं ते. त्यानंतर पाटील मॅडम असो, पाटील मॅडम म्हणजे आई. मेन म्हणजे त्यांनी आम्हाला नेहमी आणि त्यांची किती पण अवघड कठीण परिस्थिती होती तेव्हा तरी आम्हाला त्यांनी खरंच धीर दिला. मी त्यासनी फोन केलेला, मला टीचरांची खरंच परिस्थिती माहीत नव्हती आणि मी फोनवर रडत होते. तर टीचर मला म्हटलं रडू नको तू. मग मी तिथं टीचरांच्या घरी त्या दिवशी गेले. मला इतकं सरांची त्या दिवशी परिस्थिती बघितली आणि मला खरंच खूप रडू आलं की सर इतक्या कठीण परिस्थितीत असताना टीचर आम्हाला धीर देत होता. ही खरंच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि मस्ती मजाचा विषय काढला तर सहलीत तुषार पाटील सर कधीच नाही आणि त्यावेळी आमच्यापेक्षा सहलीला आले सर आमच्यासोबत आले आणि सर 1 मिनिट सगळे उलट आमच्या संघासाठी खूप मजा मस्ती केली. गाण्याच्या भिंत्या असते, इकडे तिकडे फिरणं असते. खरंच खूप भारी सरांनी मॅनेज केलेलं. आणि सहलीला तुषार पाटील सरांनी आता ते तुषार पाटील खरंच खूप फरक होता. आम्ही सगळे विचार करत होतो की एवढा बदल कसा झाला. आणि ताटे सर असो, कुंभार सर असो, नेहमी तासाला येणार